प्रोजेक्टच्या पलीकडे जाऊन असणार एक तुझा निर्माता म्हणून असणारी ती भावना, त्या कलाकृतीकडे बघण्याचा तो दृष्टिकोन, ह्याचा जर इतिहास नोंदवायचा झाला तर मर्दिनीशिवाय पर्याय नसेल. हे माझं म्हणणं नाही की तुम्ही कायदा हातात घ्या, पण ती शक्ती दिसू द्या लोकांना, त्यांना कळू द्या की बॉस डोंट मेस विथ मी. तुम्ही प्रयत्न केलात तर त्या झुरळाप्रमाणे तुम्हालाही ठेचलं जाईल. दिस इज व्हॉट मर्दिनी इज ऑल. जितू, या सगळ्यामध्ये जेव्हा गायतोंडे हे नाव येतं तेव्हा असा बसलेला बच्चन आठवतो आणि गायतोंडे आठवतो, पण आता क्या बात आहे. आणि त्याच्या पलीकडे आत्ताचा जर गायतोंडे असेल तर तो तुझा असेल असं मला वाटतं. इतके पोलीसवाले करतोय की हळूहळू मला दलात घेतील. इतके करून झाले जातात किंवा पेन्शन देतील थोड्या दिवसांनी. पुण्यावरनं आलेला मी पहिल्यांदा मैत्रीचा हात पाहिला मित्र मुंबईतला श्रेयस तळपदे, आणि ती मैत्री आजही तशी आहे. संधी फार महत्वाची आहे. म्हणजे मला लाख वाटत असेल, पण मला जर तशी भूमिकाच चालून नाही आली तर मी कसं काय तसा प्रेक्षकांसमोर येईल. आता बघता बघता हाताबाहेर जाईल असं वाटता हा इतकं कंट्रोल मध्ये आणून त्या ठेवतो ना, म्हणजे फार कमाल आहे हा माणूस. थँक्यू. वळूया पुढच्या अरे! प्रश्नाकडे. स्टिरियोटाईप करायला खूप वेळ नाही लागत, स्पेशली ॲक्ट्रेसेसला, की त्या छान दिसतात, त्या गोड दिसतात, त्या ग्लॅमरस दिसतात, मग त्यांना तसेच रोल मिळतात. आणि मी तसंच करत गेले. ती तयार झाल्यानंतर व्हॅनिटीत बसून राहत नाही, ती सेटवर एक खुर्ची टाकून एका बाजूला बसून राहते, पूर्ण वेळ तिथे असते. आणि तेच तिचं डेडिकेशन या कामामध्ये, या भूमिकेमध्येही दिसतं. हे स्वामींच्या मठामध्ये स्क्रिप्ट घेऊन गेले होते आणि ती पोस्ट मी पाहिली होती. आणि ती पाहिल्यानंतर मी शुभेच्छा दिल्या त्याला की मर्दिनीसाठी खूप खूप शुभेच्छा. त्यांनी मला संध्याकाळी फोन केला, तू पण त्या फिल्ममध्ये आहेस. आपण ना त्या रडकी टीम झालोय. जिकडे जाऊ तिकडे सगळे म्हणतील अरे हे राग लागले रडायला. म्हटलं नाही नाही, आज नाही, सगळ्यांचं झालंय. आम्ही विसरलो होतो, हा राहिलाय. 5व्या मिनिटाला परत फोन आला, सॉलिड गोष्ट आहे, आपण ही करूया. आणि तिथून सुरू झालं. मला म्हणजे काय सांगू की तेव्हापासून जे असं धडधड 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 जे आता 3 जुलैपर्यंत धडधड. आई तारी तिला कोण मारी, आणि ज्याला आई मारी त्याला कोण तारी. उठ हरामखोर. मराठी सिनेमा हा सरधोपटपणे जर पाहिलं तर तो नायक प्रधान असतो असं कायम म्हटलं गेलंय. पण काळ बदलतोय, ती संक्रमणावस्था म्हणजे नेमकं काय आहे आणि हा बदल त्याला आपण साक्षीदार आहोत, ह्याचा जर इतिहास नोंदवायचा झाला तर मर्दिनीशिवाय पर्याय नसेल. असा हा मैलाचा दगड ठरणारा सिनेमा म्हणून खरं तर हा या पुढच्या इतिहासात लक्षात राहील असं मला वाटतं. आणि काळ बदलताना बघणारे साक्षीदार जे आहेत, त्यांचा काळ बदलतानाही असणारा मी एक छोटासा साक्षीदार होतो. त्यातली आज गंमत अशी आहे की श्रेयस तळपदे, आणि नुसतं श्रेयस नाही, श्रेयस चारुलता तळपदे असं ज्या वेळेला येतं त्यावेळेला अर्थात ते सगळं बदल घडतोय याची कुठेतरी नांदी सुरू झाली आहे. श्रेयस, मला ह्या सगळ्यामध्ये विचारायला आवडेल की ते फक्त आईचं नाव नाहीये, त्या सगळ्यामध्ये असणाऱ्या तुझी माया, ममता, प्रेम, कारुण्य असं सगळं साकल्याने येतं. कशा अर्थाने या सगळ्या प्रोजेक्टच्या पलीकडे जाऊन असणार एक तुझा निर्माता म्हणून असणारी ती भावना, त्या कलाकृतीकडे बघण्याचा तो दृष्टिकोन, या सगळ्याबद्दल तू बोलास असं मला वाटतं. बापरे, खूप मोठा असा प्रश्न विचारलायस अमित. पण मला खरंच आभार मानायचे आहेत तुला अमित, ज्या पद्धतीने तू इंट्रोड्यूस केलंस आम्हाला, टीमला, फिल्मला, त्याबद्दल खरंच मनापासून आभार.
सी फिल्म आय फॉलो माय गट. म्हणजे मला एखादी गोष्ट ऐकली किंवा वाचल्यावर त्या क्षणी तुम्हाला काय वाटतं ते खूप महत्त्वाचं असतं. आणि बऱ्याचदा आपण त्या गोष्टीकडे इग्नोर करतो. सो मी जाणीवपूर्वक जेव्हा सनई चौघडेची गोष्ट राजीव पाटीलने ऐकवली होती वन लाईन, जेव्हा पोस्ट बॉयजची वन लाईन समीर पाटीलने ऐकवली होती, आणि तसंच जी वन लाईन जेव्हा अजय मयेकरनी मर्दिनीची ऐकवली, वाचता क्षणी ती खूप आवडली. मला असं वाटलं की ही गोष्ट आपण सांगायला पाहिजे. ओके, आत्ता मगाशी एका इंटरव्ह्यूमध्ये कोणीतरी असं म्हणालं की हे धाडस तू करतोय असं तुला वाटतं का? सो मला असं नाही वाटत. मी त्यावेळी त्या गोष्टीकडे गोष्ट म्हणून बघतो. अर्थात जेव्हा तुम्ही ती डेव्हलप करायला लागता नंतर त्याचे बरेच वेगवेगळे पैलू तुमच्यासमोर येतात की हे पण असावं, हे पण असावं, असंही दाखवावं वगैरे. मग ती कंप्लीट होते आणि मग तुम्ही प्रमोशनसाठी बाहेर निघता. तेव्हा मग तुमच्या मनामध्ये अजून काही गोष्टी यायला लागतात. आणि त्यातलीच एक गोष्ट म्हणजे की सगळ्यांच्या नावामध्ये आईचं नाव असणं. जसं तू म्हणालास की मातृत्व आणि ममता वगैरे हे सगळं जे लहानपणापासून आईने तुम्हाला सतत रोज प्रत्येक पावलापावलाला जे दिलं आहे, ओके, ते इतकं आपण गृहीत धरतो की आई आहे म्हटल्यावर ते तर केलंच पाहिजे, की बऱ्याचदा तिचे सॅक्रिफायसेस खूपसे आपण विसरून जातो. अनफॉर्च्युनेटली फॉर्च्युनेटली म्हणा, तुम्ही स्वतः जेव्हा आईवडील होता तेव्हा तुम्हाला खूप गोष्टी जाणवायला लागतात. जे तुम्हाला आईवडील तेव्हा सांगत असतात की तू बाप होशील, तू आई होशील, तेव्हा तुला ते कळेल. जे नंतर तुम्हाला कळायला लागतं, जाणवायला लागतं की केवढं काय काय केलं आहे त्यांनी, आईनी, वडिलांनी, दोघांनी, एस्पेशली आईनी. मग जेव्हा तुम्हाला अशी एखादी अपॉर्च्युनिटी मिळते की जिकडे तुम्ही थँक्यू तर म्हणूच शकत नाही, पण जिकडे तुम्ही ॲटलिस्ट व्यक्त होऊ शकता आणि उतराई होण्याचा प्रयत्न आहे. एक्झॅक्टली, की तुम्हाला काय वाटतंय तिच्याबद्दल ते थोड्याफार प्रमाणात जर का तुम्ही सांगू शकलात तर मग तो प्रयत्न नक्की तुम्ही केला पाहिजे. तो आम्ही प्रयत्न इथे केला आहे. आणि मर्दिनीची पण अशीच गोष्ट आहे की चांगली प्रवृत्ती, वाईट प्रवृत्ती कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. आमचा प्रयत्न फक्त एवढाच आहे की या गोष्टीच्या माध्यमातून की प्रत्येक स्त्रीमध्ये एक शक्ती आहे. म्हणजे छोटं उदाहरण द्यायचं झालं तर आपण जर का पालीला किंवा झुरळाला घाबरत असू, ते लांब दिसलं तर आपण लांब पळून जातो, कुठेही असला, अरे बोंबाबोंब होते, सोफ्यावर उडी मार वगैरे जे काय होतं. पण तेच झुरळ जेव्हा एखादी आई तिच्या लेकराकडे जाताना बघते आणि त्याच्या लेकराच्या अंगावर जाणार असं तिला लक्षात येतं, तेव्हा ती हातात जे सापडेल ते घेऊन त्या झुरळाला ठेचून काढते. मग ही शक्ती कुठून येते? म्हणजे ही शक्ती आहे तुमच्यामध्ये. या सिनेमाद्वारे फक्त एवढंच सांगायचं आहे की ती शक्ती ओळखा. कारण आई जेव्हा म्हणतो तेव्हा देवीचं रूप आहे ती. ओके, सो तुमच्यामध्ये ती देवी आहे, तिची शक्ती आहे, ती ओळखा. आणि ती ओळखून जर का आजच्या जगात, आजच्या काळात ज्या काय घटना घडत आहेत तुम्ही जर का वागलात तर कोणाची हिंमत नाही होणार तुमच्याकडे वाईट नजरेने किंवा वाकड्या नजरेने बघायची. ती शक्ती ओळखा आणि ती दिसू द्या लोकांना. हे माझं म्हणणं नाही की तुम्ही कायदा हातात घ्या, पण ती शक्ती दिसू द्या लोकांना. त्यांना कळू द्या की बॉस, डोंट मेस विथ मी. तुम्ही प्रयत्न केलात तर त्या झुरळाप्रमाणे तुम्हालाही ठेचलं जाईल. दिस इज व्हॉट मर्दिनी इज ऑल अबाउट. आणि हा खूप महत्वाचा संदेश आहे, कारण टू स्पर किंवा तिथपर्यंत तिला उद्युक्त करणं जी आहे ना, फार महत्वाची गोष्ट वाटते. जी तू या सगळ्यामध्ये जेव्हा गायतोंडे हे नाव येतं तेव्हा असा बसलेला बच्चन आठवतो आणि गायतोंडे आठवतो. पण आता क्या बात आहे. आणि त्याच्या पलीकडे आत्ताचा जर गायतोंडे असेल तर तो तुझा असेल असं मला वाटतं इथून पुढचं. नाही जितू बोलायच्या आधी फक्त सांगावं असं वाटतं की जेव्हा गायतोंडे हे नाव सुचलं लेखकाला, तेव्हा महाबळेश्वर जो आमचा लेखक आहे तो मला म्हणाला की बच्चन साहेबांसमोर विक्रम काका होते ना गायतोंडे, मला त्याच्यावरनं असं वाटतं की आपल्या इन्स्पेक्टरचं नाव पण ना गायतोंडे असलं पाहिजे. वा, क्या बात आहे. सो म्हणजे तो रेफरन्स आमचा क्या बात आहे, क्या बात आहे. सर्वप्रथम मी आज जे काही काम करतोय तर त्या माझ्या या प्रवासामध्ये छोट्याशा प्रवासात एक अत्यंत मोठा नटसम्राट माझ्या आयुष्यात येऊन गेला. त्याचं नाव विक्रम गोखले. विक्रम काकासोबत नकळत सारे घडले करत असताना त्याच्याकडून जे काही शिकायला मिळालं किंवा त्याची कामं पाहून जे शिकायला मिळालं, मला वाटत नाही त्याच्या नखाची सर मीच काय कोणीही अभिनेता करू शकेल. विक्रम काका फार मी अरे तुरे करतो कारण मी माझं काका पुतण्याचं नाव. काका पुतण्या म्हणे वडील म्हणायचो मी, ते चिरंजीव म्हणायचं. तर त्याची सरच येऊ शकत बरोबर नाही, आहे, होऊ शकत नाही अर्थातच. पण एक नक्की आहे की विक्रम काकाकडून मी एक गोष्ट शिकलो. म्हणजे ते विक्रम काकाने मला सांगितलं होतं, आम्ही बघतोस काय मुजरा
करत असताना त्यांनी एका नेत्याची भूमिका केली होती आणि विक्रम काकांनी ना एकदम असा ज्याला काहीच अकलेचा भाग थोडासा कमी असलेला माणूस केला, तर त्याच्यासारखा इतका बुद्धिमान माणूस. मी म्हणलं वडील तुम्ही कसं काय तू म्हणला नाही अरे आपण ना आपलं शिक्षण आणि आपला अहंकार घेऊन नाही सेटवर जायचं, आपण त्या कॅरेक्टरचं शिक्षण, त्या व्यक्तिरेखेचा अहंकार, त्याचा स्वभाव घेऊन तिथे उतरायचं. तर मग मी जेव्हा मला अर्थात श्रेयस करतोय म्हटल्यानंतर ते काय आपलं घरचं कार्य आहे नाही का. तर जेव्हा त्यांनी मला सांगितलं आणि समजून सांगितलं अजयने श्रेयसने काय भूमिका आहे, मी म्हटलं की याला काय काय करू शकतो. मी प्रचंड श्रेयस आणि अजय दोघांचंही म्हणजे मला खाद्य पुरवा, मला सांगा कारण पुन्हा एक पोलीसवाला आहे. तर इतके पोलीसवाले करतोय की हळूहळू मला दलात घेतील इतके करून झाले जातात किंवा पेन्शन देतील थोड्या दिवसांनी की बाबा आता, किंवा ते म्हणतील आता तू रिटायर हो, कामं करू नको पोलिसाची, इतकी कामं केलीत पोलिसाची. पण मग हा कसा काय वेगळा करता येईल असं एक सातत्यानं मनात काहीतरी शोध सुरू होता. आणि जेव्हा तो थोडासा काय म्हणू आपण त्याला, तो त्याच्यामध्ये रासवट आहे थोडासा, ईर्ष्या आहे त्याच्यामध्ये प्रचंड आणि बेदरकार आहे. ना तो स्वतःच्या वरिष्ठांना जुमानतो ना तो कनिष्ठांना जुमानतो. आणि म्हणजे याचं माझं तर असं नातं आहे सिनेमामध्ये की म्हणजे की बाबा ये तुला दाखवतो मी कोण आहे, ये रे बाजार समोर ये, असं ते जरा ठसन आहे दोघांची एकमेकांबरोबर. तर ते करता करता ते थोडंफार जे काही सापडलं त्यानंतर डबिंगमध्ये आणखी त्याला काहीतरी मुलामा चढवणं. मार्तंड आणि बाजीमध्ये होतं ते तसं नाही मार्तंड आणि बाजीमध्ये होतं तर ते नातं फार पूर्ण वेगळं होतं. आता काय ना, मला श्रेयसनं असं सांगितलं की भूमिकेविषयी बोलायचं तर आहे पण बोलायचं पण नाही. त्यामुळे ते तसं आहे की मी नवीन घर नाही तसं नाहीये, म्हणजे नाही कसं पेरिफेरियल झोन पेरिफेरियल नाही म्हणजे मी नवीन घर घेतलं, या ना बघा घर, पण घरात नाही होत्या हा पार्टी, पण तुमची पार्टी नाही लागली, हा एक कोणाचं घर हेही नाही सांगणार. तर ते तसं आहे. काय कलाकाराची गोची कशी होते, एक तर भूमिका ऐका, ती शोधा, ती शोधल्यानंतर त्याच्यावर काम करा, ते काम केल्यानंतर. आणि आता हल्ली काय झालं की आपण भूमिकेला जेवढा न्याय देतो त्यापेक्षा जास्त प्रमोशनला न्याय द्यायला पाहिजे. त्यात परत अशी भूमिका, असा चित्रपट आहे म्हणजे कॉनच्या सुरुवातीलाच जर समजा सांगितलं असतं मनोज सरांनी की उर्मिला खुनी आहे तर चाललं असतं का. रामगोपाल वर्मा बिचारे, मग तो वर्मावर घाव न घालता आपण म्हणूया हे गुलदस्त्यात ठेवूया. पण आनंद आहे म्हणजे अमित, एक बघ ना, गुरुकृपामधून सुरू झालेला श्रेयसचा प्रवास, पुण्यावरनं आलेला मी, पहिल्यांदा मैत्रीचा हात पहिला मित्र मुंबईतला श्रेयस तळपदे, आणि ती मैत्री आजही तशी आहे. आज इतका आपला मित्र नावारूपाला आला आहे आणि इतकं नावारूपाला येऊन सगळे कमवून सुद्धा तो जर इतक्या वर्षात भरमसाठ चित्रपट करू शकला असता निर्माता म्हणून, पण नाही, त्यांनी मोजके चित्रपट केले. जेव्हा त्याचा असणारा निरक्षीर विवेक जो आहे ना, तो फार महत्वाचा. निरक्षीर विवेक जो ईश्वराने 27 जानेवारी वाल्या फक्त त्यालाच दिला. आपल्याला एक 27 जानेवारीला जन्माला त्याला देऊन मोकळा झालोय, तुला मिळणार नाही. ते त्याच्याकडे आहे, त्यामुळे आणि त्यांनी बोलवल्यावर आपल्याला आपलं कार्य आहे म्हणजे है ना, आणि घरचं कार्य. या सगळ्यात अभिजित, मी माझ्या प्रियाला प्रीत कळेना, त्याच्या अगोदरचं आरजे आणि त्या सगळ्या गोष्टी, पण ज्या वेळेला एखादा कॉप सादर करायचं आहे, तुझं असणारं वर्किंग काय, कारण असणारी फक्त आवाजातली जरब, याच्या पलीकडे जाऊन तुझा असणारा प्रेझेन्स आणि तोही गाण्यातला असणारा लार्जर दॅन लाईफ असणारी ही सगळी माणसं आहेत, त्या सगळ्यातला तसा असणारा नवखेपणा न येऊ देताही इक्वॅलिटीचा थॉट तिकडे कॅरेक्टर म्हणून आणताना तुझं असं वर्किंग काय होतं? मी एकतर या चित्रपटाच्या सुरुवातीला हा पोलीस आहे हे डोक्यात
प्रामुख्यानं न ठेवता ते कॅरेक्टर म्हणून त्याच्याकडे बघायचा प्रयत्न केला, की जसं जितेंद्रच्या बोलण्यात नेहमी येतं की इतके वेगवेगळे पोलीस केले, पण त्यातला माणूस शोधायचा तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला ते सोपं जातं. यामध्ये गणवेश चढवण्याच्या पलीकडे आणि आपण फिट दिसलो पाहिजे याच्या पलीकडे मी पोलीस म्हणून काहीतरी आपण अमुक बॉडी लँग्वेज करूया वगैरे, आणि तसा स्कोपही नव्हता यामध्ये. मला सांगायला विशेष याने आवडेल की श्रेयस सर, अजय सर यांनी मला सुरुवातीला ना, जेव्हा तुम्ही चाचपडत असता पहिल्या 2-3 दिवसात, की चालेल ना हे थोडं इथे सुटू का मी थोडंसं, किंवा इथे थोडं जरा हातचं राखून करू का, किंवा हे कळेल का नंतरच्याला, या गोष्टींमध्ये त्यांना तो पूर्ण ग्राफ माहिती असल्यामुळे ना त्याची फार मदत झाली. आणि त्यावेळेला अभिनेता म्हणून जेव्हा तुम्ही सरेंडर होता किंवा होऊ शकता, ते माझ्यासारख्या अभिनेत्याला फार सोपं होतं. काहींना ते स्पष्ट दिसतं, काहींना थोड्या दिवसांनी और करता करता ते सापडायला लागतं. सो त्यामुळे मी पोलीस म्हणून त्याचा असा काही विचार केला नव्हता. पण व्यक्तिरेखा म्हणून जी माझ्यासमोर आली त्या अनुषंगानं, म्हणजे त्याला संपूर्ण चित्रपटामध्ये कॅज्युअल कपड्यांमध्ये जरी ठेवलं असतं तरी सुद्धा मग तो अप्रोच मला कामी आला असता, असं माझा जो काही अल्प अभ्यास आहे त्यानुसार मला तसं करावंसं वाटलं. आणि दुसरी गोष्ट, वेळोवेळी एक अभिनेता म्हणून आपल्याला दरवेळेला आपण असं करून बघूया तसं करून बघूया असं वाटत असतं, पण संपूर्ण ग्राफ ज्या दिग्दर्शकाला आणि श्रेयस सरांसारख्या एखाद्या कलाकाराला माहिती असतो, आणि तो पण निर्माता म्हणूनही, तर तिथे ते वेळीच तुम्हाला आळा पण घालतात की नाही नाही हे असं नको, किंवा हे थोडंसं जरा येऊ दे ना थोडंसं, कारण ते आत्ता तेवढं प्रॉमिनंटली दिसलं तर ते पुढे होईल. त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या या सगळ्याच याचा मला प्रचंड फायदा झाला, आणि त्यामुळे खूप पोट भरून ही भूमिका करता आली. कारण मला कौतुक काय वाटतं की देवमाणूस मध्ये साकारलेला तू जो ग्रे शेड आहे तिथपासूनचे असणारे वेगवेगळे सिक्वेन्स लावत, म्हणजे तू आता खूप असं रोजी पिंकी पिक्चर मध्ये न अडकता स्वतःला ज्या पद्धतीने तू परमिटेशन कॉम्बिनेशन मध्ये ढालू पाहतोयस, तर ते मला फार महत्वाचं वाटतं. नाही, आणि म्हणूनच संधी फार महत्वाची आहे. म्हणजे मला लाख वाटत असेल, पण मला जर तशी भूमिकाच चालून नाही आली तर मी कसं काय तसा प्रेक्षकांसमोर येईल. म्हणून मला खरंच मनापासून आभार मानायचे, आणि तेही फॉर्मल म्हणून नाही उगीच, पण अजय सर आणि श्रेयस सर यांना असं वाटलं की मी ही भूमिका साकारू शकेन. अदरवाईज पोलीस म्हटल्यानंतर एक काही टिपिकल चेहरे डोळ्यासमोर येऊ शकतात, ते तेवढी उत्तम भूमिका करतीलही, आणि त्यामध्ये माझ्या नावाचा विचार व्हावा यामागेच म्हणजे मला फार आनंद वाटला. आणि यापुढेही असेच वेगवेगळे कंगोरे दाखवायची संधी मला मिळावी, कारण हिरो म्हटल्यानंतर आपण अमुक एका स्टाईलमध्येच ते करत राहावं असा माझा अजिबातच विचार नाही आहे. उलट तू आत्ता जशी 2-4 नावं घेतली, यामध्ये अजून नावं जोडली जावीत चित्रपटांची, भूमिकांची, अशीच मनोमन इच्छा आहे. निश्चित. आणि इतका सेन्सिबल अँकर आहे खरं तर हा, म्हणजे आत्ताच्या घडीला पॉलिटिकल असेल किंवा कल्चरल असेल, याच्या इतकं सेन्सिबली काम करणारा दुसरा माणूस मी नाही पाहिला. म्हणजे त्यातला प्रेझन्स ऑफ माइंड किंवा त्या सगळ्या गोष्टी सिच्युएशन असणारा, म्हणजे आता बघता बघता हाताबाहेर जाईल असं वाटता हा इतकं कंट्रोलमध्ये आणून त्या ठेवतो ना, म्हणजे फार कमाल आहे हा माणूस. थँक्यू. वळूया पुढच्या अरे! प्रश्नाकडे. निश्चित. प्रार्थना, हे वर्ष खऱ्या अर्थानं तुझं आहे असं म्हणता येईल, कारण या अगोदरचं ज्या पद्धतीचं खरं तर काम तू केलंयस, पण वर्षाच्या सुरुवातीला संक्रांतीला जो तिळगुळ घेऊन तू आलीस त्याचा गोडवा अजूनही पसरतोय. आणि मर्दिनी म्हटल्यावर असणार असं रौद्र रूप, याच्यामध्ये इतका गोडवा असू शकतो हे बहुधा पहिल्यांदाच माहित असेल. अमित, दिस इज कमिंग फ्रॉम यू, इट्स अ बिग थिंग. थँक्यू सो मच. कारण तू पण माझं करिअर ग्राफ बघितला ऍक्च्युली, सो तुला माहिती आहे ते करेक्ट. म्हणजे आणि स्टार न्यूजला आमच्याकडे KFH नावाचं बुलेटिन होतं, कहाणी पुरी फिल्मी आहे, तर त्याला प्रार्थना जॉईन झाली होती, आणि अख्ख्या न्यूज रूम मध्ये चर्चा होती, अरे ये तो हिरोइन बनना चाहिए, ये बुलेटिन क्यों कर रही है. आणि मग एकदम ती दिसली ती रीटामध्ये ती असिस्टंट डिरेक्टर म्हणून, आणि ते काय, सो तू करिअर माझं बघितलंयस. सो मला तेच वाटतं ना की काय होतं ना की एक म्हणजे खूप स्टिरिओटाईप करायला खूप वेळ नाही लागत, स्पेशली ॲक्ट्रेसेसला, की त्या छान दिसतात, त्या गोड दिसतात, त्या ग्लॅमरस दिसतात, मग त्यांना तसेच रोल मिळतात. आणि मी तसंच करत गेले, कारण अगेन मला ॲक्टर व्हायचं नव्हतं, हे इथे लिहिलं होतं आणि मी झाले. त्यामुळे मला असं वाटलं जे माझ्या पदरी पडतंय त्याला मी चांगलं करणार, माझे 100% देणार. मी खरंच एवढा विचार करत नव्हते ह्याच्या आधी कुठलीही भूमिका येताना की मग ही मला काय करून देईल, मी त्याच्यात छान करते ना काम, एवढंच लक्ष होतं. पण तू जसं म्हणाला तसं की ह्या वर्षाची ट्रस्ट, मला असं वाटतं मे बी माझ्या बाबांचे आशीर्वाद आहेत. बाबा आता लास्ट इयर जेव्हा होते तेव्हा या सगळ्या सिनेमे घडले होते,
ते नाही आहेत आत्ता, पण आय थिंक त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून कुठेतरी तशा मिळत आहेत सिनेमा. अँड आय एम फॉर्च्युनेट, आय एम हॅपी. मला असं वाटतं की ऑल क्रेडिट गोज टू माय डिरेक्टर अँड प्रोड्युसर की त्यांना मी तशी दिसले. कारण खूप अवघड कॅरेक्टर आहे, खूप सगळंच खूप एक स्त्री म्हणून मला माहिती आहे त्या भूमिकेत मला काय करायचं, पण एक आई म्हणून खूप अवघड आहे आणि मी खऱ्या आयुष्यात अजून आई झालेली नाही. तेव्हा अशा वेळेला असा सिनेमा मला येणं, मला विचारणं आणि मला अशा सिनेमासाठी बघणं या भूमिकेत ही खूप मोठी गोष्ट आहे. सो माझ्यासाठी हा खरं तर खूप खूप चॅलेंजिंग आहे आणि खूप काही मी सगळ्याच इंटरव्ह्यूमध्ये आता तेच म्हणते की मला असं वाटतं मी कमी बोलू थोडंसं, कारण आता तुम्ही बघा आणि तुम्ही सांगा मी काय केलं ते. पण ऑल क्रेडिट गोज टू दीज पीपल, कारण त्यांच्यामुळे मला ही संधी मिळाली. आणि भटिंडापासून तू बघतोयस म्हणजे तिचं ते जे इक्वेशन आहे तुमच्या दोघांमधलं, त्या सगळ्यात तुला प्रार्थना आता या एका विवेक्षित स्थळी पोहोचल्यानंतरची प्रार्थना आणि तुमचं इक्वेशन आम्ही सखी का साजणी याच्यात जस्ट आधी येऊन गेला त्यावेळेलाही मला हे जाणवलं की आता ऑलमोस्ट 14-15 वर्ष, हा म्हणजे 15 वर्ष आम्ही ओळखतो मला एकमेकांना. तू सिलेंडर उचलणारा तू आठवतोस. आणि आता जबाबदाऱ्या उचलतो चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या. सो तर तेव्हापासूनच आम्ही सहज बोलता बोलता आमच्या लक्षात आलं, एक अभिनेत्री म्हणून मी तेव्हाही तिला पाहिलं होतं. तेव्हाही एखाद्याची मातृभाषा मराठी नसताना तो होणारा स्ट्रगल, ते आजपर्यंत इतक्या मोठाल्या भूमिका, इतकी पल्लेदार वाक्य पासून तिने स्वतःमध्ये जे काही बदल घडवलेले आहेत त्याचं मला फार कौतुक वाटतं. आणि इनफॅक्ट जसं तू म्हणालास की हे वर्षच जणू तिचं आहे, त्या प्रत्येक भूमिकेला आपण पाहिलं तर इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका आहेत आणि तिथे कळतं की तिचा खरा कस लागतो. ऑल्सो आय हॅव सीन हर ॲज अ व्हेरी डेडिकेटेड ॲक्ट्रेस. म्हणजे एक फार उत्तम क्वालिटी आहे तिच्यातली. ती तयार झाल्यानंतर व्हॅनिटीत बसून राहत नाही, ती सेटवर एक खुर्ची टाकून एका बाजूला बसून राहते. अदरवाईज घाम येईल, मेकअप जाईल, मला माझ्या कम्फर्ट झोनमध्ये मग भूमिकेची तयारी आणि येईल. प्रत्येकाची अर्थात पद्धत वेगळी असते, पण तिची मी पाहिली ना ती पूर्ण वेळ तिथे असते आणि तेच तिचं डेडिकेशन या कामामध्ये, या भूमिकेमध्येही दिसतं. त्यामुळे या वर्षातले चित्रपट ही कदाचित झलक आहे. त्यात तिला तिच्या नवऱ्याचे अभिषेक जावकर सारख्या दिग्दर्शक, DOP आणि निर्मात्याची साथ आहे, जे दोघं मिळून आय एम शुअर तिला जरी तशा समोरून जरी नाही आल्या संधी तरी ते स्वतःहून क्रिएट करतील, इतपत ते छान कॉम्बिनेशन त्यांचं झालेलं आहे. त्यामुळे मला फार अभिमान वाटतो आणि आनंद वाटतो की माझी मैत्रीण आज इतक्या उत्तम भूमिका साकारते आणि निर्मिती सुद्धा करते. क्या बात आहे राजेश. येस. आयुष्यातला तशा अर्थाने कमबॅक करण्यासाठीचा असणारा मोठा सिनेमा आणि चालून आलेली पुन्हा एक संधी. कारण आयुष्यभर एक सगळीकडे असणं तरीही स्वतःच्या अस्तित्वाचा स्ट्रगल हा वेगळ्या अर्थाचा आहे, जी ओळख निर्माण करण्यासाठीचा. त्या सगळ्याबद्दल तू बोलावंस, कारण जगावेगळीच्याही सेटवर असणाऱ्या तिथपासूनचा आत्तापर्यंतचा हा प्रवास आहे, तू सांगावंस असं मला वाटतं. कारण जे अनुभवातून येतंय आणि जे टक्के टोणपे खाऊन येतं ना, त्याला कशाची सर नाही. आणि ते कितीही गोंडस अलंकारिक भाषांमध्ये बोललं ना तरी त्यातली जी टोचणारी सल आहे ना, त्याबद्दल तू बोलास असं मला वाटतं. आणि श्रेयस सारखा माणूस आहे जो तितकाच जाणीव संपन्न अभिनेता आणि निर्माता आहे, या सगळ्याबद्दल तू बोलास असं मला वाटतं. आम्ही तू खूप छान बोललास. म्हणजे आता मला सगळ्या जुन्या गोष्टी आठवल्या. म्हणजे अल्फा मराठी होतं तेव्हापासून हा काळ आहे. जगावेगळे जेव्हा राकेश सारंग निर्माते होते. तर म्हणजे आता मला ह्या इंडस्ट्रीमध्ये 30 वर्ष झाली आणि तेवढं अजून तो यश अजून म्हणजे कामं चालू आहेत. म्हणजे असं नाही आहे, चालले आहेत कामं, मला मिळत आहेत. पण तसं तू म्हणालं की ते म्हणजे आताही कुठे गेलो की अरे हा राजेश भोसले असं नसतं, अरे हा दुनियादारीमधला ॲक्टर खूप छान काम केले. आणि त्याच्यानंतर तसं अशी ओळख अजून झालेली नाही आहे. म्हणजे तशी म्हणजे म्हणजे अंगीभूत कलागुण असतात. म्हणजे तर मी नेहमी प्रयत्न करतो की आपण आपलं काम नेहमी प्रामाणिकपणे करावं. आणि माझी सुरुवात टुरटुरने झाली व्यावसायिक नाटकाने. म्हणजे त्यामध्येच श्रेयस तळपदे मला भेटला. म्हणजे आमच्या सगळ्यांचंच पहिलं व्यावसायिक नाटक होतं. म्हणजे श्रेयस तळपदे, सतीश राजवाडे, केदार शिंदे, मकरंद ननासपुरे, या अंशुमन विचारे, हे आमचं सगळ्यांचं पहिलं व्यावसायिक नाटक. तिथून आमची खऱ्या अर्थाने मैत्री झाली. पण श्रेयस ज्या टॉपला गेला त्याच्यानंतर तो कधी विसरला नाही. म्हणजे मी त्याला श्रेया म्हणतो. मी आता
माझ्यासाठी आता आपण श्रेयस सर आहे, पण तो मला खूप प्रेमाने, म्हणजे मी कधी त्याला फोन केला ना की तो श्रेया मला काम हवं आहे, तर तो मला नक्की सांगतो की तू माझ्याबरोबर आहेस, तू काही टेन्शन घेऊ नको. आणि हा दिलासा किती मोठा आहे रे. खूप खूप म्हणजे मला खूप बळ मिळतं त्यामुळे. कारण माझं आता ह्या फिल्मसाठी सुद्धा असंच झालं. हे स्वामींच्या मठामध्ये स्क्रिप्ट घेऊन गेले होते आणि ती पोस्ट मी पाहिली होती आणि ती पाहिल्यानंतर मी शुभेच्छा दिल्या त्याला की मर्दिनीसाठी खूप खूप शुभेच्छा. त्यांनी मला संध्याकाळी फोन केला, तू पण त्या फिल्ममध्ये आहेस. मला असं वाटतं की काफकाचं वाक्य आहे की ज्यावेळेला अंधारून काही येतं त्यावेळेला काय असतं तर अंधाराची गाणी असतात. मला असं वाटतं हा आशेचा किरणही असतो जो श्रेयस सारखा आहे. आणि दुसरं म्हणजे फिल्ममध्येच रोल मस्त आहे. मी यामध्ये चंदूचं कॅरेक्टर करतो त्यामध्ये. आणि आई आणि मुलीची गोष्ट आहे ती. आणि आई आपल्या मुलीसाठी जो संघर्ष करते त्यासाठी चंदू तिला खरंच मदत करतो का का त्याचा पण काही स्वार्थ आहे हे बघण्यासाठी तुम्ही नाही रिव्हील कर. जेवढं प्रोड्युसरने सांगितलं तेवढं तर तुम्ही मर्दिनी ही फिल्म नक्की बघा 3 जुलैला. दीप्ती आम्ही काय आईचा विषय, आईबद्दल बोलताना ऑटोमॅटिकली सगळे भाऊक होतात. तर आम्ही एकंदरीत सगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये कोण ना कोणतरी रडतं. त्यामुळे आज दीप्ती आम्ही बोलत होतो आपण ना आता रडकी टीम झालोय, जिकडे जाऊ तिकडे सगळे म्हणतील अरे हे राग लागले रडायला. म्हटलं नाही नाही, आज नाही, सगळ्यांचं झालंय, आम्ही विसरलो होतो हा राहिलाय. पण ह्या सगळ्यामध्ये ना मी बेसिकली रडकी ह्याच्यापेक्षाही मला ना त्यातला तो मॉइस्ट किंवा तो इमोशनल बॉन्डिंग जे असतं ना ते ह्याच्या पलीकडे वेगळं काहीच नसतं. आणि खरंय. श्रेयस निर्माता म्हणून कायम आपण आकडेवारीनं ही कागदावर करत असतो. त्याच्या पलीकडे ही माणुसकीची जमा खर्चाच्या पलीकडचा तो माणूस आहेस हे तर कायम बघत आलोय. म्हणजे उन्मेषच्या एकांकिकांच्या वेळेला प्रतिक्रिया घेण्यासाठी मार्केट टाइम्स मधून मी तुला फोन केला होता, तू प्रवास करत होतास. मला आजही आठवतंय रात्री 1:45 वाजता आम्ही तो इंटरव्ह्यू केला होता कारण दुसऱ्या दिवशीची डेडलाईन होती. तर श्रेयस करेल ना नाही करणार ना, तर मला अजूनही माहिती आहे की तो म्हणाला नाही मी पोचतो घरी आणि मी तुला फोन करीन, माझा शब्द आहे. तिथपासून आजपर्यंत मला माहिती आहे की हा माणूस दिलेला शब्द पाळतोय आणि तो त्यासाठी काय उभा राहणार हेही मला माहिती आहे. थँक्यू. या सगळ्यात म्हणजे ओव्हरऑल ही टीम बांधताना त्या सगळ्या गोष्टीकडे म्हणजे ॲज अ प्रोड्युसर म्हणून लोक पैशाचा विचार करतात, पण तू मैत्रीचा विचार केलायस, त्या माणुसकीचा विचार केलायस आणि त्या बिटवीन द लाईन्स असणाऱ्या सगळ्या गोष्टींचा याबद्दल तू बोलास. आणि मग मी अजयकडे जाईल. अरे नाही रे अमित, खरं सांगायचं तर म्हणजे एकतर आपल्या मिडल क्लास फॅमिलीजच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत, ज्या काही एथिक्स आहेत, जी काही शिकवण आहे ती आपण, आणि हेच जे बघत आलो आहे की म्हणजे आपल्या आईवडिलांपासून सगळ्यांनी, आजी आजोबांपासून सगळ्यांनी जी नाती ज्या पद्धतीने जोडून ठेवली आहेत, लोकांना ज्या पद्धतीने जोडून ठेवले, शेवटी तेच आहे. दुसरं बाकी ठीक आहे तुम्ही पैसे कमवता वगैरे, पण तुमचे मित्र, तुमचे नातेवाईक तुमच्याबरोबर नसले तर काय उपयोग आहे त्या सगळ्याचा. सो ते माझ्यासाठी हॅज ऑलवेज बीन व्हेरी इम्पॉर्टंट अँड दीज ऑल ऑफ देम हॅव बीन व्हेरी स्पेशल इन्क्लुडिंग यू. आपण सगळ्यांनीच ती जर्नी एकत्र सुरू केली आहे, आपण सगळ्यांनीच तो प्रवास एकत्र केला आहे आणि आपण बघितलं आहे काय काय अप्स अँड डाऊन्स वगैरे झाले, सगळं बघितलं आहे. सो भोसले बरोबर आम्ही, म्हणजे त्याला मी भोसले म्हणतो, आणि टूर वगैरे नाटकात आमची ओळख झाली आणि सगळे, तो पण एकांकिकांमधनं आला आहे, आम्ही पण एकांकिका करून आलो होतो आणि सगळेच आम्ही नवीन होतो. त्यामुळे सगळ्यांच्याच डोळ्यात खूप स्वप्न होती आणि खूप काय काय करायची इच्छा होती. पण ती मैत्री तर कायम राहतेच ना, कारण ते क्षण तुम्ही जे एकत्र घालवलेत ते तुम्ही कसे विसरू शकता. Absolutely. आणि फिल्म करताना प्रामुख्याने माझा आणि दीप्तीचा दोघांचाही म्हणजे मनात हे असं असतं की आपण ते एन्जॉय केलं पाहिजे. सगळेच म्हणजे परफॉर्मन्सेसमध्ये म्हणा किंवा टेक्निकॅलिटीजमध्ये म्हणा, सगळेच काय एकदम परफेक्ट असं काय नसतं. 19-20 सगळ्यांचं चालू असतं, पण माणूस चांगला असेल ना तर काम करायला मजा येते. आणि कारण ते 25-30 दिवस जे काय तुम्ही सेटवर असता तेव्हा तुम्ही जर का ते एन्जॉय नाही केला तो प्रोसेस, तर तुम्ही काय घेऊन जाणार.
आज जेव्हा मागे वळून आम्ही सनई चौघडेबद्दल विचार करतो किंवा पोस्ट बॉईजचा विचार करतो तेव्हा ऑटोमॅटिक चेहऱ्यावर एक हास्य येतं का, कारण तो प्रोसेस आम्ही एन्जॉय केला सगळ्यांनी, आणि दॅट इज वॉट वी इसेन्शियली लुक ॲट. म्हणून मग ही सगळी आपली माणसं असावी जी समजून घेतील, कारण कुठे ना कुठे काही ना काहीतरी कमी पडणार, पण ते समजून घेतील, ते सहकार्य करतील, ते बरोबर राहतील आपल्या. म्हणजे मला असं वाटतं मी त्यांच्याबरोबर राहण्यापेक्षाही ते सगळे धरून आहेत आम्हाला, आणि ते सगळे आम्हाला सांभाळत असतात काम करताना. दॅट इज वॉट इज मोस्ट इम्पॉर्टंट. किती गोड आहे यार अजय. या सगळ्यात म्हणजे शिवाजी पार्कचा नाका ते लोखंडवाला हा प्रवास तशा अर्थाने अर्ध्या तासाचा आहे. तशा अर्थाने अर्धा तासाचा आहे, पण काय दिया परदेश नंतर एवढा वेळ लागला यार. हा? कशा अर्थाने हे सगळं घडलं, तुझं श्रेयस बरोबरचं इक्वेशन स्क्रिप्ट अप्रूव्ह होण्यापर्यंतच्या गोष्टी तू सांगायचं असं मला वाटतं. म्हणजे खरं तर स्वप्नवतच आहे, तू म्हणलास तसंच की शिवाजी पार्क ते लोखंडवाला एवढी वर्ष लागली पोचायला मला. पण हा माणूस आयुष्यात आला तेव्हा खूप धाकधूक होती की एवढ्या मोठ्या माणसाबरोबर आता दैनंदिन मालिका करायची, आणि प्रार्थना होती, तर हे कसं गणित जमून येणार आहे. आणि सुरुवात झाली, आम्ही ऑफिसला पहिल्यांदाच भेटलो जेव्हा मी गोष्ट ऐकवायला गेलो होतो रेशीमगडची, आणि तोच लेखक होता माझ्याबरोबर ज्याने आता ही फिल्म लिहिली. आणि गोष्ट ऐकवता ऐकवता तो सांगत होता आणि सर ऐकत होते, आणि मग थोडं थांबले सर, आणि सरांनी माझ्याकडे बघितलं, मग मी ते स्क्रिप्ट त्याकडनं घेतलं आणि मग मी पुढचं सुरू केलं. आठवतं का तुम्हाला? आणि ती गोष्ट ऐकवली, आणि कुठे करणार आहे शूटिंग असं त्यांनी मला विचारलं. पुढचं काय बोललेच मी, कुठे करणार आहे शूटिंग म्हटलं ठाणा. मला परत पोटात गोळा आला की आता इकडे नाही बोलतायत की काय ठाणा म्हटल्यावरती. ओळा गाव वगैरे वगैरे सगळं दिसायला लागलं ते. हे ओळा देऊन कोवळ्या काढतील असं वाटलं असेल त्याला. तर मी म्हटलं सर काळजी करू नका, मी तुम्हाला वेळेत सोडेन. आपला भाबडा उत्तर असतं ते म्हणे. पण तुम्ही काम करा. पण तुम्ही काम करा सोडून, म्हणजे नाही म्हणू नका आता. तर नाही, मला गोष्ट खूप आवडली, करूया आपण असं म्हणाल. आणि त्यानंतर सेटवर आले तो दिवस, काही 8:30ला माणूस येऊन 9:15ला मी रेडी आहे, तोपर्यंत येत आहेत लोक, अरे नाश्ता काय, चाय काय वगैरे असं सगळं असतं. माणूस 9:15 वाजता ठाण्याला पोचून इथून लोखंडवाला रेडी, धावपळ म्हणजे सेटवर काय विचार नको, कर्फ्यू लागला होता. आणि ती जी शिस्त म्हणा किंवा स्क्रिप्ट काय आहे, डायलॉग सगळे पाठ, म्हणजे आम्हाला असं, मला एकही दिवस आठवत नाही की अरे काय पुढचं काय सांग ना मला जरा सांग. नाही, सगळं त्या माणसाला माहिती होतं, आणि सगळं वेळेत संपायचं या माणसानं, कारण त्याला इतकं शिस्त त्यांची आहे की वेळेत सगळं सुरू करा, वेळेत संपा. आणि आमचं खरंच वेळेत, कारण दोघांनीही खूप वेळेत सगळ्या गोष्टी केल्या आणि वेळेत आमचं संपायचं. तर डेली सोपला तुला माहिती की किती काम करावं लागतं आणि किती काय ते महा एपिसोड पण त्यात असतात आणि सगळं. आणि शनिवार रविवारचं वेगळं प्रेशर आणि दर गुरुवारचं वेगळं प्रेशर. बरं, हिरो सगळ्याच सीन मध्ये पाहिजे, हिरोईन सगळ्याच सीन मध्ये पाहिजे, त्यात यांना घेऊन करायचं म्हणजे तर खूप मोठं चॅलेंज होतं त्यावेळेस. आणि ते व्यवस्थित सगळं झालं. तिथे असं झालं होतं की सर एक फिल्म करणार, हा मग कर ना असं म्हणाले होते ते. पण ती गोष्ट त्यांच्या डोक्यात राहिली होती, आणि तिथून दर एक 3-4 महिन्यांनी 5 महिन्यांनी काय 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 आलंय डोक्यात, काय आलंय, काहीतरी ऐकव असं सुरू होतं. पण वेगळं काहीतरी करूया असं चालू होतं त्यावेळेस. आणि मध्ये आमच्या एका वेगळ्या कामासाठी काम पण आम्ही एका वेगळ्या गोष्टीवरती सुरू केलं होतं. अनफॉर्च्युनेटली नाही झाली ती गोष्ट, पण विषय वेगळा पाहिजे, जो घराघरात पोचेल असा पाहिजे. मग काय करायचं, इथून ती गोष्ट सुरू झाली होती. आणि एक लाईन सुचली होती, ती लाईन, त्या लाईनवरती एक पानीच गोष्ट मी त्यांना पाठवली होती. पाठवल्यानंतर काहीच रिप्लाय नाही. मी म्हटलं गेलं, संपला विषय, काय आवडलेलं दिसत नाही. मग एक 1.5 महिन्याने मी एक SMS केला की सर वाचलं का? अरे नाही, मी विसरलो. बरं, वाचतो. त्यानंतर फोन ठेवला मी. 5व्या मिनिटाला परत फोन आला, सॉलिड गोष्ट आहे, आपण ही करूया. आणि तिथून सुरू झालं. मला म्हणजे काय सांगू की तेव्हापासून जे असं धडधड जे आता 3 जुलैपर्यंत धडधड आहे आता, पण तिथून गोष्ट सुरू झाली. आणि प्रत्येक बाबतीत
रस्ता दाखवतात तसं या माणसाने रस्ता दाखवलेला आहे आणि इथपर्यंत आलं याच्यामुळे आणि मॅडममुळे. ते जगातलं जी सगळ्यात महासत्ता आता मानली जाते अमेरिका, त्याचा स्वातंत्र्य दिन हा 4 जुलै, त्यामुळे बॉर्न ऑन 4th ऑफ जुलै असं म्हटलं जातं. तर तो बहुधा महासत्ता ठरावी मराठी सिनेमासाठी, यासाठी शुभेच्छा. येस येस. या जितू तुंबाडची मंजुळा, बंदर आणि आत्ताचं मर्दिनी, तशा अर्थानं सगळे सिक्वेन्स आणि टेक्निकली जॅकपॉट असं म्हणताय आत्ताचं. मॅजिक आणि क्रांतिज्योतीने सुरू झालं. हो. त्यानंतर तिघीची गाणी लिहिली. त्यानंतर तर म्हणजे मला वाटतं या वर्षाअखेरीपर्यंत रमी लागेल सगळे पत्ते. सगळे पत्ते. नाही, मला वाटतं की योग असतात अमित. गेली 2 वर्ष काहीच आलेलं नव्हतं. गोष्टी पाईपलाईनमध्ये होत्या, घडत होत्या, थांबत होत्या, होत होत्या. अवघड गेली मागची 2 वर्ष फारच. आणि मग या वर्षापासून पहिल्या दिवसापासून जे सुरू झालं ते मला असं वाटतं की आपण शेवटी कशासाठी जगतो, तर आपण दररोज उठून काहीतरी नवीन शोधायचं आहे म्हणून जगतो काय. आणि शिवाय जसं श्रेयस म्हणाला की आपण समजा आपण सरासरी असं पकडलं, म्हणजे देव करो मी 100 वर्ष जगीन, पण असं पकडलं की एक 65-70 वर्षापर्यंतचं कालखंड तर किती दिवस असतात, त्यातले 30-30 दिवस काढून तुम्ही एका प्रोजेक्टला देता, त्या लोकांबरोबर तुम्ही प्रमोशन करता सगळ्यात, तर आयुष्याचा एक तुकडा देता ना, त्यात परत आयुष्याचा एक असा अत्यंत महत्त्वाचा भाग असलेली व्यक्ती, 2 व्यक्ती, आणि त्यांच्याबरोबर काम करत असताना ते काहीतरी स्वप्न घेऊन येत असतात. त्या स्वप्नांचा भाग होणं, त्या कष्टाचा भाग होणं, हा काही पैसा असा श्रेयसनं पत्त्यात लावला, जुगारात लावून कमवलेला नाही आहे ना. तो त्यासाठी दररोज सकाळी उठलाय, जसं अजय म्हणाला, दररोज गेलाय कुठेतरी, दीप्तीने काहीतरी केलंय आणि त्यातनं कमावलेला हा पैसा आहे, कष्टाचा पैसा आहे. मी पाहिलं माझ्या मित्राला 200-250 रुपये नाईटसाठी तो कसा चालत यायचा, काय काय करायचा, किती बसेस बदलायचा, आम्ही कसे जायचो, मी ते घर बघितलेलं आहे. तिथून हा इथपर्यंतचा प्रवास अत्यंत कष्टात, मग त्या कष्टाच्या पैशाचं चीज व्हावं, ते प्रत्येकाने करावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. आणि माझ्या बाबतीत मला हे जे एकापाठोपाठ एक मिळत आहे, मी यासाठी खूप लोकांना नाही म्हणालेलो आहे. मला असं खूप बोललं गेलं होतं कोणी एकेकाळी की अरे तू तर, म्हणजे एक मित्र आहे आपला, त्याने मला सांगितलं माझे या वर्षात एवढे सिनेमा आहेत, तू काय करतोस. मला मी वाट बघतो, मला काहीतरी चांगलं मिळेल. असं चांगलं बिंगलं काही नसतं, सगळं करायचं असतं. आणि असं कपाट उघडून दाखवलं, हे बघ एवढे पैसे आहेत. तर त्या दिवशी मी घरी येऊन ना मला असं वाईट वाटलं होतं, पण म्हटलं आपण ना आत्ता ना या 1 महिन्याचा 2 महिन्याचा विचार नको करूया, आपण पुढच्या 15 वर्षांचा विचार करूया. आणि रेवा नुकतीच झालेली होती, तेही प्रेशर होतं, पण एक ठरवलं होतं की रेवा 18 वर्षाची होईपर्यंत 18 वेगवेगळे रोल तिला देता आले तर काय मजा येईल. 18 वेगवेगळे रोल तिला द्यायचे एवढं ठरवलं होतं श्रेयस. बाकी तर आता ते टेक्निकली मर्दिनी मधलं बापामधली आई जी आहे ना, ती ही आहे. हां, पण म्हणजे ते मी तेच म्हणतो ना की ते, आणि ते आता होतं आहे, हा योग आहे, हा कृपा आहे, ही गुरुकृपा आहे असं वाटतं. बाकी माझ्यापेक्षा कितीतरी टॅलेंटेड मुलं होती, मी पाहिली होती, आजूबाजूला होती, सोबत होती. काही त्यांच्या विवंचनेमुळे, त्यांच्या काही कारणं होती, ती परत गेली, वेगळं काहीतरी करू लागली. माझ्या ठाई माझ्या आईनं मला दिलेली चिकाटी, जिद्द आणि कष्ट होते की थांब. मी गेलो होतो एकदा पुण्याला परत, पण आई म्हणाली नाही आता नाही परत यायचं, भांडून गेलायस ना, आता थांब तिकडे, तुला जमलं तर मला बोलव, परत नाही यायचं, आता जे करायचं तिथे कर. ते आणि मग काय अजून स्पिरिट आहे ना, हीच मर्दिनीची गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि ते जिजीचा सारखं सांगणं असेल, आणि जिजीने किती, अरे बापरे नको नेऊ तिकडे, हे बघ एकदा रडून झालंय ते. नाही ना, मला आम्ही तुला सांगतो, आत्ता मी श्रेयसला गमतीत सांगत होतो की ती मला म्हणायची की खूप कष्ट केले ना त्यांनी, 23-23 किलोमीटर दररोज चालणं असेल, आणि त्याच्यातनं त्यावेळेला तिला ते 2,500 रुपये मिळायचे दिवस, महिनाभर हे सगळं करून, त्यातले 7,500 रुपये काढून मला तिने त्यावेळेला दिले होते. आणि एवढं सांगितलं होतं हे एवढेच आहेत, त्याच्या पलीकडे नाही आहेत. आणि मुंबईत आल्यानंतर ते पहिल्या 3 महिन्यात संपले ते पैसे त्यावेळेला. मग आता काय करायचं, आणि नाटक तर ओपन होईना. 2 डिसेंबरला आलो रे 97ला, 31 डिसेंबरला नाटक ओपन होणार होतं, नाही झालं. 26 जानेवारीला करू, नाही झालं. फेब्रुवारीला करू, नाही झालं. आता कधी माहीत नाही.
तो जो काळ होता ना त्या काळामध्ये म्हणजे मला आठवतं आहे की 3 Cheers नाटक झालं, ते संपलं, 126 प्रयोग का 27 प्रयोग झाले, काम नव्हतं. आणि श्रेयस मला जित्या आपल्याला एक नाटक करायचं आहे, इंग्लिश नाटक. म्हटलं इंग्लिश? मला मराठी धड बोलता येत नव्हतं तेव्हा. मला ये पैसे चांगले आहेत. तर 150 रुपये नाईट होती आमची, म्हणजे माझी, याची जास्त होती. तर 160 असेल माझी त्याच्यावर. हां, पण ना तो म्हणला आपल्याला ते 1,500 रुपये मिळणार, म्हणजे पर प्रयोग 1,500. मी बोलीन रे इंग्लिश, मी बोलीन इंग्लिश. आणि आमची तालीम चालायची, कॅटॅस्ट्रॉफे नावाचं एक नाटक होतं, 2-3 वाक्य होतं. मला करशील रे तू, चल चल. मग सतीश राजवाडेला असिस्ट करणं असेल, सगळं असेल, श्रेयस घेऊन जायचं मला त्यावेळेला. तर त्या गोष्टी ना आपण जर त्या गोष्टी विसरलो तर आपल्यासारखे कर्मदरिद्री आपणच. तो काळ कधी नाही विसरायचा. जेव्हा तुम्हाला कोणीच ओळखत नव्हतं तेव्हा काही माणसं तुम्हाला ओळखत होती. जेव्हा कोणालाच तुमच्याविषयी काही जाणवत नव्हतं तेव्हा काही माणसांना तुमच्याविषयी जाणवत होतं. ते जर आपण विसरलो तर मग मला असं वाटतं, कारण सगळेच ना, बरं का राजेश, आज अरुण सरनाईक सरांचं नाव कोणी घेत नाही. महाराष्ट्राचा महानायकमध्ये त्यांचे फोटो नसतात. सगळेच काळाच्या पडद्याआड जाणार आहोत, पण जोपर्यंत आहोत आपण मागे सोडून काय ना जाणार आहोत. म्हणजे मला असं वाटतं आद्या असेल, रेवा असेल, फक्त आईबापाची गुणसूत्र अशा पद्धतीने येत नाहीत. ही पण गुणसूत्र आहेत. हे जे देणं आहे, हे घेणं आहे, हे जर मुलांमध्ये रुजलं, ही जी मर्दिनी आहे ही जर त्या मुलांमध्ये रुजली, हे जे देणं आहे आणि हे जे घेणं आहे, हक्काने मी सांगतो, मला कडा प्रसाद करून आण, हक्काने मी सांगतो, तर ते रुजणं फार महत्त्वाचं आहे मला वाटतं. बाकी काय लोक फार्म हाऊस बांधतात, लोक घरं घेतात मोठमोठी, ती घ्यावी सगळ्यांनी. पण चला आम्ही प्रेक्षकांच्या मनात घर करायला आलोय जन्माला. क्या बात आहे. हे मनात घर करणार. यापेक्षा मोठं म्हणजे प्रमोशनच्या पलीकडे म्हणजे हल्ली मार्दव किंवा त्या बोलण्यातला असणारा असा गोडवा आहे ना, हा फार कमी झालाय. मला असं वाटतं की याच्या पलीकडे काही मागू शकत नाही. इतका आपलेपणाने तुम्ही बोललात. विश यू लव लक अँड सक्सेस यार. म्हणजे मर्दिनीसाठी मला असं वाटतं की लेट्सअप आणि महाराष्ट्र तुमच्या मागे खंबीरपणे उभा राहील, कारण एक वेगळा प्रवाह सुरू होतोय, एक नवीन संवेदना आणि तितकीच काय म्हणतो की ते प्रेम घेऊन लोक उभी राहतील असं मला वाटतं. विश यू लव लक अँड सक्सेस. अमित याबरोबर तू आमच्या सगळ्यांबद्दल इतकं बोललास, पण ना फार तुझ्यासारखा माणूस का महत्त्वाचा आहे, कारण तू प्रत्येकाचा प्रवास इतक्या जवळून पाहिला आहे. तुझ्या ठाई असलेला व्यासंग, तुझ्या ठाई असलेली जी तैलबुद्धी आहे, ती वापरून ज्या पद्धतीनं तू तुझा साहित्यिक प्रवास, तुझ्यात असलेलं काव्य, तुझ्यात असलेलं पाहणं, आणि एखाद्या कवितेला वा तेव्हाच मिळते जेव्हा कवीपेक्षाही जास्त समोर ऐकणारा जो असतो तो दर्दी असतो. आमचं आयुष्य पाहणारा तू असा सहोदर मित्र आहेस की तू तितका दर्दी आहेस म्हणून तुला आमच्यातलं काव्य सापडतं. त्यामुळे तूही असंच ठणठणीत राहा, असंच काम करत राहा आणि मराठी चित्रपट आणि कलेला सोबत घेऊन असाच चालत राहा. यू लव लक. थँक्यू सर. थँक्यू.